Good morning, everyone. So let's continue with our remaining questions. Today we are going to end up with this chapter. Only few are pending. Okay. चलो आ जाओ. क्वेश्चन नंबर 4 रॉन्ग है, उसको निकल दिया. क्वेश्चन नंबर 5 किया था क्या अपन ने? हाँ, यस किया था. क्वेश्चन नंबर 5 का आंसर 6 चलता आई थिंक. 5:30 करेक्ट. 6 नंबर लिखो. क्वेश्चन नंबर 6 आई थिंक 6, 7, 8 और 9 इतने बाकी है. अरे वाह, 4 क्वेश्चन बाकी आहेत. आणि प्रिव्हियस तर एक बाकी आहे. 6.6 चा एक क्वेश्चन बाकी आहे आपला. राईट डाऊन. Find x if NPR is equal to x into NCR. एकदम इजी है, डायरेक्टली फॉर्मूला यूज करना है यहाँ पे. पका दिला NPR is equal to NCR into x. तो NPR is equal to, क्या मैं NCR को ऐसे लिखूंगा बच्चों? NPR अपॉन R फैक्टोरियल into x. यस, तो NPR यहाँ पे कैंसिल हो गया. Therefore x इज इक्वल टू मेरा आ जाएगा R फैक्टोरियल. खत्म. इसके आगे कुछ सॉल्व ही नहीं कर सकते, जो R का वैल्यू है ही नहीं अपने पास. डन बच्चों. राइट डाउन. काय होतं कालपासून? क्वेश्चन नंबर 7 राइट डाउन. If 11C4 plus 11C5 plus 12C6 is equal to 13C7 is equal to 14CR, find R. ओके, या सर्वांना जर मी सॉल्व्ह करत बसलो तर मला 3 तासातच निघून जातील किंवा हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा. ओके, सो बच्चों तो क्वेश्चन लिखते. इथून पुढचे एक्झाम्पल तुम्हाला सीए फाउंडेशन साठी महत्वाचे, कारण की असे क्वेश्चन विचारतात इथे. ओके, 11CR plus 11C5 plus 12C6 plus 13C7 is equal to 14CR. ओके बच्चों, सो
मला आता काय करावं लागेल, या सर्वांना रेड्यूस करावं लागेल टू 14 CR पर्यंत. ओके, तर त्यासाठी मला एक रूल वापरावा लागेल. गो बॅक आणि चेक करा की पास्कल रूल म्हणून आपण काही शिकलोय का. गो बॅक, गो बॅक. सांगा तो रूल काय मला. जर का NCR असेल, ऍड केला असेल NCR-1, तर आपण कसं लिहितो, N+1CR. करेक्ट आहे. व्हेरी नाईस, गुड ट्राय. करेक्ट आहे. आपण म्हणतो पास्कल्स रूल. दोनच लोकांनी मला वाटतं रूल वापरलेला दिसतोय, बाकीच्यांनी काही केलेलं नाही. देअरफॉर युजिंग पास्कल रूल. ओके, कोणाला पहिल्यांदा ह्या दोघांना वापरतो, कारण की ह्यांचा दोघांचा एन सेम आहे. इथे ह्याची प्रिडिक्युजन काय, एन सेम असला पाहिजे आणि आर आणि आर मध्ये एकचा डिफरन्स असला पाहिजे. दिसतोय तर मला सांगा, ह्या दोघांमध्ये तो डिफरन्स मला दिसतोय. ओके, ह्या दोघांमध्ये कैन वी फाइंड द डिफरेंस. यस, सो इसको मैं इस वे में लिख सकता हूँ. ओके, लाइक एन का वैल्यू कितना बच्चों मेरा 11. ओके, तो मैं इसको कैसे बोलूंगा, 11+1 विल बी 12 सी. और आर का वैल्यू कितना बच्चों मेरा, आर का वैल्यू इज बिगेस्ट वन, दैट इज 5, है ना. R-1 करूंगा तो 4 आ जाएगा ना. अगर आर का वैल्यू 5 रखूंगा तो R-1, 5 - 1 4 हो जाएगा. तो दिस बिकम्स 5. अंडरस्टूड एवरीवन. 12C5 कैसे आया, सबको समझा. सो प्लस 12C6 प्लस 13C7. तो इन दोनों को वापस में पास्कल रूल लगा देता हूँ. ओके, सो 12 तो मेरा सेम है. सो 12+1 कितना बन जाएगा, 13C. और इन दोनों में से बड़ा कौन है, 6. सो 6 प्लस 13C7 इज इक्वल टू 14CR, इज इक्वल टू 14CR. अगेन इन दोनों में से इन दोनों को भी पास्कल रूल लगा देता हूं. सो 13 कितना हो जाएगा, 13C. इन दोनों में से बड़ा कौन है, 7. तो 7 इज इक्वल टू 14CR. ओहो नहीं, सॉरी, N+1 लेना चाहिए था. कुछ तो गलती कर दी क्या अभी. हाँ, तो ये 14C, सॉरी, यहाँ पे 14 आएगा ना. 12, 13+1. हाँ सॉरी, क्या कर दिया, 14. हाँ, ओके. सो अभी यहाँ पे मैं लगा सकता हूँ, देयरफॉर यूजिंग NCX is equal to NCY, then X is equal to Y. करेक्ट है. देयरफॉर R का वैल्यू कितना आ जाएगा बच्चों मेरा, 7. पास्कल रूल का यूज करके.
इज इट डन बच्चों? नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. फाइंड द वैल्यू ऑफ कुछ है. Summation of R 1 to 4. 21 minus R C4 plus 17 C5. ओके, चला. आता शेगांनो इथे एक मुलांचा इंट्रोडक्शन काय होतं की बाबा समेशन या दोघांची पण एक काय नाही, समेशन फक्त एवढ्यालाच आहे, कारण की आर फक्त ह्याच्याच आहे ना. लक्षात घ्या, समेशन बघा इथं हा क्वेश्चन वाचल्यावर असं वाटतं की समेशन दोघांची एक काय. नो नो, आर बघा, आर कोणाला फक्त यालाच आहे ना, तर फक्त या एवढ्या पुरतच आज समेशन काय मर्यादित आहे. आणि प्लस 17C5 इज अ डिफरंट वन. अंडरस्टूड? चलो फिर. तो पहले तो क्या करेंगे, 1 से स्टार्ट करेंगे और उसको आगे लेके जाएंगे. ओके, तो मैं इसको पहले तो इसके अंदर आर को पुट करते चलता हूँ. आर की वैल्यू 1 से लेके 4 तक है ना. चलो फिर आर से लेके 4 तक के निकल जाते हैं. ओके, तो अगर मैं आर की वैल्यू 1 रखता हूँ, ओके, तो मुझे क्या मिलेगा बच्चों, ये 20C4. ओके, और इसका समीशन भी लेना है ना, तो यहाँ पे साइन आ जाएगा बच्चों प्लस. फिर आर का वैल्यू लगता हूँ मैं बच्चों 2, है ना, 4 तक जाना है मुझे. तो 21 में से 2 गए, कितना बचा, 19C2 प्लस, फिर मैंने 2 के बाद 3 रखा तो 18, सॉरी कितना हुआ, हाँ 18C2, और उसके बाद मैंने अगर 4 रखा तो बन जाएगा 17C2. C2 कहाँ से, 4. बच्चों ये समझा क्या, ये समेशन समझा कि ये कहाँ से आया. यस, बिकॉज ऑफ दिस, इसका एक्सपेंशन किया मैंने, और इनका तो मेरा एज इट इज है 17C5. एवरीवन, हाँ बस अभी मैं इसको क्या करता हूँ बच्चों, बॉक्स ब्रैकेट डाल देता हूँ, बॉक्स ब्रैकेट. तो इसको कॉर्नर को, एंड वाले को लगाओ पास्कल रूल और सॉल्व करो इसको. यस, इट इज अ पास्कल रूल. चलो, सो 20C4, इसका वैल्यू निकालना है ना अपने को, प्लस 19C4 प्लस 18C4 प्लस ये क्या बन जाएगा बच्चों मेरा, ये क्या बन जाएगा बच्चों, n प्लस 1 कितना बन जाएगा बच्चों मेरा, 8C, और r मतलब सबसे बड़ा कौन है इसमें, 5. करेक्ट है.
अब इन दोनों को लगा देता हूं पास्कल रूल। सो इज इक्वल टू 20C4 प्लस 19C4 प्लस n+1 कितना हो जाएगा 19 सी, इन दोनों से बड़ा कौन है बच्चों 5। ओके, अब इन दोनों को लगा देता हूं पास्कल रूल। सो 20C4 प्लस ये 19+1 विल बी 20C, इसमें से बड़ा कौन है 5। सो इसको भी लगा देता हूं बच्चों पास्कल रूल। सेवन जाएगा 21C5, इसका आंसर आ गया। इसको सॉल्व करते हुए तो नहीं किया तो भी चलेगा। बच्चों इज इट डन? नेक्स्ट क्वेश्चन। फाइंड द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट व्हॅल्यू इन द फॉलोइंग। लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला आपण जी आय थिंक थर्ड लास्ट नोट जी आपली ती वाचा, लास्ट वाली ऑड इवन वाली। गो बॅक टू योर थ्योरी। मिळाली की नाही? तर आपण काय म्हणतो, लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ एनसीआर कधी असते? जेव्हा जर आर जर काय असेल इवन, देन सॉरी एन इज इवन, सॉरी एन कसं असेल तुमचं इवन असेल तर आर ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल तुम्हाला n/2 घ्यावं लागेल, तर तुमचं लार्जेस्ट येईल काय सर्व लार्जेस्ट। आणि जर का एन इज इक्वल तुमचं कसं असेल ऑड, देन तुम्हाला आर इज इक्वल टू n+1 n-1/2 घ्यावं लागेल। करेक्ट आहे? येस। जर का तुमचा एन इवन असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आर ची व्हॅल्यू n/2 घ्यावं लागेल। आणि जर का ऑड असेल तर तुम्हाला आर ची व्हॅल्यू n-1/2 घ्यावं लागेल, तर तुमची व्हॅल्यू लार्जेस्ट येणार आहे। ओके, सो राईट डाऊन क्वेश्चन नंबर 1। फाइंड द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट व्हॅल्यूज इन द फॉलोइंग। क्वेश्चन नंबर 1। वाटलं ह्याच्या इथेच लिहून घ्या, नाही का, इथं वरती लिहून घ्या, राइट ऑन ओवर देयर। इसको स्टार्ट करने से पहले लिखो लार्जेस्ट वैल्यू, the largest value of NCR
largest value of NCR occurs NCR occurs when n is equal to even, when n is even, then r is equal to n upon 2. Then value of r, then value of r is equal to n upon 2. Next line. And when n is odd, then value of r is equal to n minus 1 upon 2. ओके चलो फिर लिखो क्वेश्चन नंबर 1. 14 CR minus 12 CR. So 14 CR minus 12 CR. Okay, write down. In case 14 CR, its value will be maximum if r is equal to 14 upon 2, that is r is equal to 7, as 14 is, as n is equal to 14 is even. Also, in case 12 CR, its value will be maximum if n minus 1, if r is equal to 12 minus 12 upon 2 is equal to 6, as n is equal to 12 is even. क्वेश्चन काय, फाइंड द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट व्हॅल्यू. ओके, मग ह्या दोघांच्या पण लार्जेस्ट व्हॅल्यू काय झाल्या, 14C7 आणि 12C6. या दोघांचा डिफरन्स घ्यायचा फक्त. अंडरस्टूड क्या? बस इन दोनों को सॉल्व कराला तो लाइफ झिंगाला. करो सॉल्व फटाफट.
ठीक है, दोनों सेकंड नंबर का भी देख लो। अभी जैसे वो ऊपर का लिखा है वैसे सेकंड नंबर भी लिखना है, एकदम इजी है। 13 CR माइनस 8 CR। अभी 13 तो ऑड है, मेरा मतलब क्या आ जाएगा, 13 - 1 / 2, तो कितना हो जाएगा बच्चों ये 12। सो ये बन जाएगा 13C6 minus 8/2 will be 4. So 8C4। नंबर 3 देखो, 15 is odd, 11 is also odd, so ये बन जाएगा 15C7 minus 11C5। ये बच्चों कल है सेकंड एंड थर्ड सर। एवरीवन रिप्लाई, लास्ट क्वेश्चन था इस चैप्टर का, अभी तो रिप्लाई करो। ऑलमोस्ट आपल्याला 20-22 लेक्चर्स लागले हा चॅप्टर संपवण्यासाठी। खूप मोठा चॅप्टर होता, बट त्याला आपण एवढी शिद्दत का दिली, कारण की हा तेवढा महत्वाचा पण आहे। ओके, वाटलं असतं तर आपण सर्वच गोष्टी, काही गोष्टी होमवर्क दिल्या असत्या, काही इथे केल्या असत्या, बट नाही, फक्त तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल ऍज होमवर्क मी यासाठी देतोय, कारण की तुमची पण थिंकिंग प्रोसेस वाढली पाहिजे। आणि जर तुमचं काही चुकलंच तर आन्सर इज इन फ्रंट ऑफ यू ओनली। सो जे अनसॉल्ड आहेत, प्लीज हे सर्व चॅप्टर एकदा परत सॉल्व्ह करा। 11वी जर चांगल्या प्रकारे करता तर युअर फाउंडेशन विल बी व्हेरी इझी। इथून पाहून जर तुम्ही तिकडे डायरेक्ट जाता तर मग काय कॉम्बिनेशन, काय फॉर्म्युलेशन, सिलेक्शन कधी, अरेंजमेंट कधी झालं। कॉम्बिनेशन आलं की सिलेक्शन करतो आणि फॉर्म्युलेशन आलं की अरेंजमेंट करतो। तर असंच करतात ना पण ठीक आहे, बट तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला चांगल्या प्रकारे हात बसेल तुमचा, आणि त्यानंतर कळायला सुरुवात होईल का की आपल्याला कुठं चुकतंय। प्लीज डू इट फॉर मी। डन। आणि ज्या काही आपण थिअरी लिहिलेली आहे, थिअरी दॅट इज गोइंग टू बी कंटिन्यू। ओके, ती फाउंडेशनला जर तुम्ही वापरला डायरेक्टली, दॅट इज ऑल्सो फाईन। त्या बेसवर तुम्ही एमसीक्यू डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता। ओके, काही प्रॉब्लेम नाहीये, बट आधी थिंकिंग प्रोसेस डेव्हलप झाली पाहिजे तुमची। त्यासाठी तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल ऑन युअर ओन सॉल्व्ह करावे लागतील। जर काय अडचण आली तर पुस्तकातला आन्सर रेफर करा, तरी पण काय अडचण आली, आय एम देअर, डोंट वरी एव्हरीवन। सो इथे संपतो आपला हा चॅप्टर नंबर। ओके, जे काल होमवर्क होते ते सर्वांनी केलेत आय होप, 13, 14, 15 चे। एनीबडी वॉन्ट मी टू एक्सप्लेन दिस क्वेश्चन्स? 12, 13, 14, 15 एकदम इझी क्वेश्चन्स आहेत, आणि जास्त काही डोकं लावायची गरज नाहीये। ऑलरेडी आपण त्यांना खूप काल सिद्ध दिलेली आहे। येस, सो इथे संपतो तुमचा चॅप्टर नंबर 6 होपफुली। आणि आता आपण जाणार आहोत नेक्स्ट चॅप्टर कडे, दॅट इज प्रोबॅबिलिटी। हा चॅप्टर काय तुम्हाला नवीन नाहीये, नथिंग न्यू टू यू। हा चॅप्टर ह्याचा तुम्हाला बेसिक नॉलेज आहे, आणि आपण त्या बेसिक नॉलेजचा वापर करून आपण पुढे जाणार आहोत। येस, थोडीशी ऍडव्हान्स लेवलला या। सेम अगेन हा चॅप्टर सेम कॉपी पेस्ट इज देअर इन युअर सीए फाउंडेशन का लेवल। ओके, फक्त फाउंडेशन मध्ये याच्यामध्ये काय केलेलं आहे की थोडंसं परम्युटेशन कॉम्बिनेशनलाही ऍड केलेलं आहे, याच्यातही केलं असेल थोडंफार। 7.3, 7.4, अरे आपलं एक क्वेश्चन राहिला ना, 6.6 चा 6 नंबर, तुम्ही आठवणच करून देत नाही यार। 7.4 याच्यामध्ये त्या मानाने छोटा आहे, बट वेळ लागू शकतो त्याला। तो 6.6 चा 4 या, 2 मिनिटं समजून सांगतो। तो काम बाजूला ठेवला होता। हम्म, 6.6 चा 4 होता का, नाही 6 होता।
ओके, या इथे हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करताना आता 6.6 चा 6 नंबर आपला हा पेंडिंग आहे क्वेश्चन. 6.6 चा 6, वी आर ऑन पेज नंबर 89. ओके, आता काय करताना बांधलो इथे जो लोवेस्ट ना, आता हा बघा हा लोवेस्ट आहे, हा हायेस्ट आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी ह्याचा विचार करेल तर हा लोवेस्ट आहे आणि हा हायेस्ट आहे. आय गेटिंग दिस? आणि मला काय विचारलंय त्यांनी, NC5 विचारलाय, म्हणजे मला काय विचारलं, NRC5, बट ठीक आहे, RC5 विचारलाय. प्रिंटिंग मिस्टेक तर नाही वाटत आहे. चलो बघू. सो RC5 विचारलं म्हणजे मला R ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल युजिंग दिस. तिघांचा वापर करून मला आधी काय करायचंय, R ची व्हॅल्यू काय करावं लागणार आहे, फाइंड करावी लागणार आहे. मग मी काय करेन बांधू, लक्षात घ्या. ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर 1, ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर 2, ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर 3. तर आधी मी काय करेल, 1 डिवाइड बाय 2 करेल. ओके, त्याचं उत्तर येईल 34643 अपॉन 5005. ह्याच्यावर मला एक इक्वेशन मिळेल, त्याला म्हणून इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर मी 2 डिवाइड बाय 3 करेल, मला उत्तर मिळेल 5005 डिवाइड बाय 3003. याला सॉल्व्ह करून टाकेल मी आणि मला दुसरी इक्वेशन मिळेल, आणि मला त्यावरनं 2 इक्वेशन मिळाल्या की मी एन आणि आर ची व्हॅल्यू काढेल, आणि याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू पुट करून मी RC5 पण फाइंड करेल. कळतंय बाळांनो काय काय करणार आपण? पहिल्यांदा 1 डिवाइड बाय 2 करा, यू विल गेट 1 इक्वेशन. लाईक असं एक एक्झाम्पल केलंय आपण, हा का बाजूला ठेवला, हे बघा हा क्वेश्चन केलाय. डन. हा जसा एक्झाम्पल सॉल्व्ह केलाय, दिस बघा, स्मॉलेस्ट डिवाइड बाय हायेस्ट, ह्याला आपण याच्यावर एक इक्वेशन काढली. त्याच्यानंतर दिस डिवाइड बाय दिस केलं आपण, त्याच्यानं आपण सेकंड इक्वेशन काढली. एव्हरीवन, तसंच हा क्वेश्चन नंबर 6 पण सॉल्व्ह करतात. सो एन आणि आर ची व्हॅल्यू फाइंड करा. आर ची व्हॅल्यू तुम्हाला एकदा मिळाली की ती इथं पुट करून टाका. सो सपोज त्याची व्हॅल्यू आली सपोज 5, सो किंवा 10 आली, 5 खाली आहे ना, सो 10C5 फक्त त्याला सॉल्व्ह करायचं फक्त, दॅट्स इट. एक ऍडिशनल स्टेप, इझिएस्ट वन. वाटल्यास रेफरन्स घ्या त्याचा, क्वेश्चन नंबर 4-2 चा. So here I declare that end of your chapter number 6. For any query you can contact me directly. Okay. Solve example आपले फक्त तुम्हाला होमवर्क म्हणून आहेत, प्लीज सॉल्व दोज, प्लीज. ओके, चलो सी यू टुमॉरो, हॅव अ नाइस डे, टेक केअर, बाय बाय. उद्या नवीन चॅप्टर होईल, प्रोबॅबिलिटी सुरू.